नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. तळोदा तालुक्यातील मोरवड, रंजनपूर येथे आपकी जय परिवारातर्फे महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील अनुयायी मोठ्या संख्येने आरती पूजनात सहभागी होऊन व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली. अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि व्यसनमुक्त समाज घडावा यासाठी व्यसनमुक्त चळवळीचे प्रणेते समाजसुधारक संत श्री गुलाम महाराज यांच्या कार्या 1937 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आरतीपूजनाच्या सोहळ्याला महत्त्व आले आहे. त्याच परंपरेनुसार व विधिवत पूजा, अर्चा, आरती करून हजारों भक्तांच्या सहभागाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तळोदा तालुक्यातील रंजनपूर मोरवड येथे शिवरात्रीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आपकी जय परिवारातर्फे आरती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. धडगाव येथील जुने धडगाव परिसरात सुरू असलेल्या महादेव आणि देवमोगरा माता यात्रोत्सवात यात्रेतील पालखीची कडी अचानक तुटल्याने पालखीत बसलेला 19 वर्षीय तरुण खाली कोसळून मृत्युमुखी पडला. पंकेश वसावे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणात असलेल्या यात्रोत्सवावर शोककळा पसरली आहे. नंदुरबारहून देशाची राजधानी नवी दिल्लीसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करावी, पुण्यासाठी सुरू होणारी जोधपूर हडपसर रेल्वे नंदुरबार मार्गे करावी, अशी मागणी पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य जवाहरलाल जैन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाप्रबंधकांना निवेदन देऊन चर्चा केली. अल्पवयीन मुलीच्या पाठलाग करून तिच्याशी लज्जास्पद संभाषण करणाऱ्या एकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळी येथील महाशिवरात्रीनिमित्त यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या युवकाला भांडण झाल्याच्या कारणावरून चौघांनी लोखंडी टॉमीने मारहाण करीत तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरात सध्या उष्णतेचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सध्या सकाळच्या वेळेस उष्णता जाणवत असली तरी रात्री थंडीचा अनुभव येत आहे. मात्र दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. तापमानात सतत चढउतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या नंदुरबारचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून इच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल 1 दिवसीय काम बंद आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. राज्यातील शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेस टीईटी निकष तात्काळ लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेले मार्गदर्शन पत्र रद्द करावे व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित पुनर्विचार याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शिक्षक परिषदेतर्फे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन दिले आहे. नवापूर येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथील श्री नागेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच श्री शिवाजी महाअभिषेक, धर्मध्वजरोपण, महाआरती, सत्यनारायणाची महापूजा व कथा, शिवाजीचा भव्य दिव्य शृंगार दर्शन व महाआरती तसेच साबुदाण्याची खिचडी व महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबार शहरात रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 1000 रुद्राक्षांचे भाविकांना वाटप करण्यात आले. नंदुरबार येथील लक्ष्मीनगर भागात महाशिवरात्रीनिमित्त रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी व भूषण नेरे यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप व महाप्रसाद वाटप करण्यात आला. नंदुरबार शहर परीट सेवा मंडळातर्फे संत शिरोमणी गाडगेबाबा यांची महाशिवरात्री तिथीप्रमाणे 150वी जयंती साजरी करण्यात आली. नंदुरबार शहर उपाध्यक्ष भास्कर सोनवणे यांच्या निवासस्थानी संत गाडगेबाबांचा प्रतिमेचं पूजन शहराध्यक्ष बाबूलाल बोरसे, कार्याध्यक्ष किशोर डिग्राळे यांच्या हस्ते करण्यात आले. शहादा येथील हरिओम नगरमधील
श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात महादेव आणि माता पार्वतीच्या विवाह सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. मंदिराचे ज्येष्ठ समाजसेवी कैलास गोयल व त्यांच्या परिवाराने महादेवाला जलाभिषेक आणि विधिवत पूजन करून लग्नाचे यजमानपद भूषवले. मंदिराचे पुजारी कैलास भट यांनी जेव्हा मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली तेव्हा सारा परिसर भक्तीच्या लाटेवर स्वार झाला होता. संपूर्ण सजावट परिसरातील महिला भाविकांनी केली होती. शिक्षण क्षेत्रात शाळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. शिक्षकांचे कार्य हे त्यागमय सेवेचे असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार येथील चावरा स्कूलमध्ये रौप्य महोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. महोत्सवाची सुरुवात नवीन शाळा वास्तू इमारतीच्या उद्घाटनाने झाली. नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित देवमोगरा माध्यमिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हिरालाल लिंगायत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै शालिनी नटावतकर, कै जयंत नटावतकर व कुलदैवत याहामोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्याप्रसारक संस्था संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या विद्यमाने मातृपितृ पूजन दिवस कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी का.वि.प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील होते. गेल्या 11 वर्षांपासून रखडलेल्या विसरवाडी सेंधवा NH 752G महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम जेमतेम सुरू झालेले असताना आता शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. शेतजमिनीतून रस्ता जात असतानाही मोबदल्याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नसताना काम सुरू करण्यास विरोध करण्यात आला आहे. आता महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. तरोदा शहरातील प्रतापनगर परिसरात एका रिक्षाचालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन गोरख जाधव 43 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सचिन जाधव यांच्याशी मागील 3 दिवसांपासून कोणताही संपर्क होत नव्हता. नातेवाईक अशोक सूर्यवंशी व विजय वाघ यांनी पोलिसांना माहिती दिली. संबंधित व्यक्ती घरात असल्याची खात्री असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडून पाहणी केली असता सचिन जाधव हे मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासात 2 दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. बंजारा समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करून न्याय देऊ, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारातील संत सेवालाल महाराज व संत रामजी नाईक मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी केले. शहरातील दंडपाणेश्वर रस्त्यावरील पांजरपोळ गोशाळा परिसरात संत सेवालाल महाराज संत रामजी नाईक मंदिराचे भूमिपूजन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत RTE दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी दिली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.